नमस्कार, मी श्रद्धा मुदगल. माझा मुलगा मिथिलेश मुदगल 2022 पासून फिनिक्स अबॅकसमध्ये आहे अनिता मॅडमांच्याकडे. मला वाटते की 4 मे 2022ला एक वर्कशॉपची जाहिरात आली होती त्यांची. माझ्या मुलाच्या ट्युशन ग्रुपवर एक वर्कशॉप ठेवलेला त्यांनी टीचरांनी. त्यावेळेला मी फर्स्ट टाईम माझ्या मुलाला घेऊन आले होते इथे आणि खूप छान वर्कशॉप झाला. त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा नंबर आला. मग मी तिथं मला इतकं आवडलं त्यांचा कन्सेप्ट वगैरे सगळं शिकवण्याची पद्धत. त्यामुळे मी त्याला तिथं कंटिन्यू केले. आता 3 वर्ष झालं आता तो आहे आणि प्रत्येक अबॅकसच्या ज्या काही कॉम्पिटिशन झाल्या त्या सगळ्याला तो बसलेला आहे. त्याच्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि त्याच्या स्कूलमध्ये सुद्धा मॅथ्सला आजपर्यंत जेव्हापासून अबॅकसला मी घातले तेव्हापासून मॅथ्सला त्याला आउट ऑफ आउटच आहेत आणि त्याला मॅथ्स हा सब्जेक्ट इतका आवडतो की जसं आपल्याला आधी मॅथ्स म्हटले की अजिबात काही म्हणजे नकोच वाटायचं, तसं आत्ताच्या हल्लीच्या मुलांचं नाही आहे. माझ्या मुलाचा तरी आता फेवरेट सब्जेक्टच मॅथ्स आहे. आणि आता क्लासविषयी बोलायचं झालं तर खूप खूप छान क्लास आहे. शिकवण्याची पद्धत चांगली आहे. सगळा टीचर स्टाफ चांगला आहे. पॅरेंट्सना फुल रिस्पेक्ट आहे. कधीही एक शंका 10 वेळा विचारला तुम्ही तरीसुद्धा टीचर अगदी खूप समंजसपणे घेतात, समजावून सांगतात सगळ्या गोष्टी. आणि वेळोवेळी दिवसातून ग्रुपवर अपडेट असतात, मेसेजेस असतात. क्लासविषयी असू देत, कॉम्पिटिशनविषयी असू देत, सगळं असू दे, काहीही विचारा कधीही अवेलेबल होतात त्या. कसलीही तक्रार आजपर्यंत क्लासच्या बाबतीत माझ्याकडून नाही आहे. खूप खूप छान सगळं शिकवलेलं आहे त्यांनी आजपर्यंत. आणि परवा झालेल्या त्या नॅशनल अबॅकस कॉम्पिटिशनचं ते तरी खूप छान झालंच आहे आणि ट्रॉफीज पण इतक्या मोठ्या मोठ्या मिळाल्या त्यावेळेला. आणि माझा मुलगा फर्स्ट टाईमच नॅशनलला मी बसवलेलं त्याला. ह्याच्या आधी फक्त तो आपल्या रिजनल लेवल या इथंपर्यंतच मी त्याला घातलं होतं आणि खूप खूप हॅपी आहे. त्याचा 7वा नंबर आला आणि तिथं जाऊन मुलांनी एक्झाम देणं कॉन्फिडन्सनी हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि क्लाससाठी सुद्धा. आणि खूप चांगल्या सगळ्या मुलांनी खूप छान पेपर्स चांगले सोडवले आहेत, ट्रॉफीज मिळाल्या आहेत. आणि आजपर्यंत जेव्हा जेव्हा फिनिक्स प्रोएक्टिव्ह अबॅकस टीम कॉम्पिटिशनमध्ये उतरली गेली तेव्हा तेव्हा त्यांनी भरपूर ट्रॉफी, भरपूर यश मिळवलेलं आहे. आणि ह्याच्यापुढे सुद्धा तुम्ही असेच यश मिळवा. आणि नॅशनल अबॅकस कॉम्पिटिशन खूप छान झालं. प्राईज डिस्ट्रीब्युशन अगदी उत्तम होतं आणि तिथं पण अगदी म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रिपरेशन केली होती मुलांसाठी वगैरे. टाईम टू टाईम सगळं चालू झालं. सगळ्या ट्रॉफीज वगैरे पण छान झाल्या. मुलं खूप एन्जॉय केले. असं एखादं कॉम्पिटिशन आहे असं न वाटता असं वाटत होतं की आपल्या घरचाच कुठला तरी एक छान पद्धतीनं कुठला तरी आपण कार्यक्रम पार पाडत आहोत असंच वाटत होतं. आणि टीचरांच्या विषयी बोलायचं झालं तर मी एवढंच म्हणेन की त्यांनी आजपर्यंत जेवढी मेहनत घेतली त्याचं फळ तुम्हाला आजपर्यंत मिळालेलं आहे आणि याच्या पुढे सुद्धा मिळणार आहे. आणि आम्ही सर्व पालक, सर्व विद्यार्थी आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत. तुम्ही काहीही कधीही आम्हाला लागलं तरी तुम्ही बिनधास्त सांगा. इथून पुढे सुद्धा आमची मुलं तुमच्याच छत्रछायेखाली राहणार आहेत. आणि तुम्हाला आजपर्यंत जेवढं भेटलं आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीनं विद्यार्थी, तुमचा स्टुडंट, सगळा स्टाफ सगळं खूप खूप मिळू दे तुम्हाला. आणि तुमचं विद्यार्थी संख्यासुद्धा वाढू देत. तुमच्या आपल्या इचलकरंजीमध्ये खूप सारे सेंटर होऊ देत ही मी गणपती बाप्पाकडे खूप मनापासून प्रार्थना करते. थँक्यू सो मच.